मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे। रविवार दिनांक 4 मे रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या एका भयानक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। महाड एमआयडीसीतून रात्रपाळी करून सकाळी 7:30च्या सुमारास पोलादपूरच्या दिशेने जात असताना लोहारे येथील पेट्रोल पंपाच्या समोर एका अज्ञात आयशर ट्रकनं ऍक्टिवा क्रमांक MH06BR 4627 या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात दुचाकीवरील वैभव रमेश पालकर उर्फ राजू पालकर राहणार आनंदनगर पोलादपूर याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर दुचाकी चालक प्रमोद कदम राहणार भोगाव पोलादपूर हे गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर जखमी प्रमोद कदम यांना तात्काळ उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार नितेश कोंडाळकर, पोलीस हवालदार रवींद्र सरणेकर, पोलीस हवालदार तुषार सुतार यांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातास कारणीभूत असणाऱ्या अज्ञात आयशर ट्रकचा शोध पोलादपूर पोलिसांकडून सुरू असून पोलादपूर पोलीस ठाण्यात या अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वादळवारा लाईव्हसाठी संदीप जाबडे, पोलादपूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।